बेळगाव उत्तर मतदारसंघातील समर्थनगर येथे 24 तास पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या हस्ते करण्यात आले। या 24/7 पाणी पुरवठा व्यवस्थेमुळे समर्थनगर परिसरातील नागरिकांना अखंडित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार राजू सेठ यांचे स्वागत केले। सतत पाणी पुरवठा सुरू झाल्याने घरगुती वापरासाठी पाण्याची उपलब्धता अधिक सुलभ होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले। दरम्यान परिसरातील सुरू असलेल्या ड्रेनेजच्या कामानंतर रस्त्याची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी अशी मागणी नागरिकांनी आमदारांसमोर केली। सोडायला आम्हाला फार अनुकूल झाले, बरं वाटाले आणि कामाला जाणाऱ्यांना बी अजून बरं वाले काम टायमाप्रमाणे कामाला जाण्यामध्ये पाण्यामुळे त्रास होत होतं। 8-8 दिवसाला म्हणजे पाणी मिळत नव्हतं, लय त्रास होत होता। आता त्यांना सगळ्यांना बरं झाले। 24 तास पाणी म्हणजे केव्हा बी भरू शकतो, केव्हा बी करतो। आमदारांचा आभारी ಚಲೋ ಮಾಡೋದ್ರಿ ಅದರಿಂದ ಬಹಳ ನಮಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತ್ರಿ। ನೀರ್ ಬಹಳ ಸಮಸ್ಯೆನೇ ಐತಿ ಇಲ್ಲಿ, ರೋಡಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಸರ್। ಹಂಗಾಗಿ ನೀವು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪೂಜೆ ಮಾಡೋಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ಬಹಳ ಧನ್ಯವಾದ ನಿಮಗೆ। ಮತ್ತೆ ಈಗ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಸರ್ ಕೆಲಸ, ಆದ್ರೆ ಒಂದಿನ ಬಂದ್ 5 ದಿನ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಮಗೆಲ್ಲ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಐತಿ। ಈಗ ಮತ್ತೆ ಹಬ್ಬನೂ ಬರ್ತಾ ಐತಿ, ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಆದಷ್ಟು ಲಘು सुरू ಮಾಡಬೇಕಂತ ವಿನಂತಿ। यावर आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी ड्रेनेज काम पूर्ण झाल्यानंतर याच वर्षाच्या अखेरपर्यंत रस्ते पुनर्स्थापनाचे काम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन नागरिकांनी केले। यावेळी बोलताना आमदार राजू सेठ यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देण्याची आपली भूमिका स्पष्ट केली। पाणी पुरवठा, रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले। ಸಮರ್ಥನಗರದಲ್ಲಿ 24/7 450 ಮನೆಗೆ ನೀರಿಂದು ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಇದೆ, ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಬಾಕಿದ ಲೈನ್ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ। ಒಂದ್ಸತಿ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಬಾಕಿದ ಲೈನ್ ಹಾಕಿ ಪೂರ್ಣ ಸಮರ್ಥನಗರ್ಗೆ 24/7 ಬಿಫೋರ್ ಡಿಸೆಂಬರ್ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ। ಮತ್ತು ಪೂರ್ಣ ಸಮರ್ಥನಗರದು ಪ್ರತಿ ಗಲ್ಲಿ ನಾವು ಸಿಮೆಂಟ್ ರೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೇವೆ। ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಆಗೋದು, ಯುಜಿಡಿ ಆದ್ಮೇಲೆ 1 ತಿಂಗಳು ಹಂಗೆ ಇರ್ಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಸಿಂಕ್ ಆಗ್ತದೆ। ಅದಾದ್ಮೇಲೆ ರೋಲರ್ ಮಾಡಿ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ ಸಗಳೆಲ್ಲ। या उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, सामाजिक प्रतिनिधी तसेच पाणी पुरवठा प्रकल्पांशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एन फ्रॉम